नमस्कार. कसे आहेत सगळे? मजेत ना? आज आपण गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवणार आहोत. हे मोदक मी कोणता तांदूळ वापरला, कशी उकड घेतली, सारण कसं केलं, हे सगळं जर तुम्हाला पाहायचं असेल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर एक मोठं बाउल भरून मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि जेवढं मी पाणी घेतलंय ना तेवढंच मी तांदळाचं पीठ घेणार आहे. आणि याच्यामध्ये 1 चमचा मीठ घातलेला आहे आणि ते आवरण मोदकाचं थोडंसं अगोड असतं, गोड नसतं, म्हणून त्याला गोडी येण्यासाठी 1 चमचा साखर घातलेली आहे आणि साजूक तूप घातलेलं आहे. साजूक तूप घातल्यानंतर आपलं मोदकाचा छान सुगंध येतो आणि मोदक पांढरे शुभ्र होण्यासाठी मी इथे 4 चमचे दूध घातलेलं आहे. आता ज्या बाउलने मी पाणी मोजलं होतं त्याच बाउलमध्ये मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर मी हे पीठ घालत आहे. मी आंबेमोहर तांदूळ घेतला, स्वच्छ धुतला आणि फॅन खाली 1 दिवस ना पूर्ण सुकवून घेतला. उन्हात सुकवायचा नाही. जर तुम्ही उन्हात सुकवून घेतले ना तांदूळ आणि मग त्याचे मोदक आहेत ना असे चिरटतात, असे चिरा जातात, ड्राय होतात. तर मग मी आता हे पीठ घातलं आणि छान मिक्स करून घ्यायचं हे आणि मिक्स केल्यानंतर त्याच्यावर लगेच झाकण ठेवायचं. गॅस बंद केलेली आहे मी लगेच पीठ टाकल्यावर आणि 15 मिनिटासाठी आपण ते तसंच ठेवून देऊया. आता इथे मी सारण बनवण्यासाठी एका कढईला तूप लावून घेतलेलं आहे आणि 1 बाउलभर मी नारळाचं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, हे ओल्या नारळाचं, आणि छान असं परतून घ्यायचं आणि थोडंसंच परतवायचं कारण आपल्याला याच्यातला थोडासा मॉइश्चर काढून घ्यायचं आहे, नाहीतर खूप पाणी सुटतं असं. तर असं परतून घेतल्यानंतर मी याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये गूळ घेतलेला आहे. गूळ पण छान बारीक करून घेतला आणि तो आता याच्यामध्ये घालत आहे आणि हे घातल्यानंतर पुन्हा सतत हलवत राहायचं. सुरुवातीला गुळाचं लगेच पाणी होईल, ओलसर होईल हे सारण, पण हळूहळू ते थोडंसं घट्ट व्हायला लागेल. आणि मी थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीसाठी आणि त्याच्यामध्ये मी आता हे काजूचे छोटे छोटे तुकडे केलेत आणि ते घातलेले आहे. याच्यात तुमच्या आवडीचे तुम्ही बेदाणे, पिस्ता, बदाम याचे सगळ्याचे तुकडे घातले ना तरी चालतील. आता हे मिश्रण पूर्ण सुक्कं व्हायला लागलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी मी वेलचीची पावडर टाकलेली आहे आणि ह्याने छान सुगंध येतो. मी गॅस बंद केलेली आहे आणि थोडंसं अजून स्वाद येण्यासाठी मी थोडंसं जायफळ पावडर टाकत आहे. छान असं आपलं मोदकाचं सारण तयार झालेलं आहे. आता हे सारण मी एका बाउलमध्ये काढून घेते कारण कढई गरम आहे, तर असं मध्ये मध्ये हलवत राहायचं. हे आता एका बाउलमध्ये काढून घेते आणि इथे आता 15 मिनिटं झालेली आहेत आणि छान सुगंध आलेला आहे. आता आपली ही उकड आपण परातीमध्ये काढून घ्यायची आणि गरम गरमच हे मळायचं, थंड झाल्यावर मळायचं नाही, तर हाताला चटके लागत होते, म्हणून ग्लास किंवा तुम्ही मॅशरने मॅश केलं ना तरी चालेल. आणि मग नंतर मी कोमट पाण्याचा हात बुडवत होती आणि छान असं मऊ हे पीठ मळून घेतलेलं आहे. कारण हे पीठ मळल्यानंतरच ना आपल्या मोदकमध्ये असे क्रॅक जात नाहीत, तडे जात नाहीत. आता हे बघा किती छान मोदक झालं, पीठ झालेलं आहे. पूर्ण मी मळून झाल्यानंतर कडासुद्धा अशा चिरटत नाही आहेत. आता मोदक बनवण्यासाठी मी एक गोळा घेतला आणि छान असं मधून दाबत असं वरपर्यंत ही पारी करून घ्यायची. आणि जर तुम्हाला वाटलं असं तुपाचा हात घ्या, तेलाचा हात घ्या, पिठाचा हात घ्या. मी असं पाण्याचा हात घेऊन आपलं हे असे मोदक करत आहे. दोन्ही अंगठ्याने मध्ये मध्ये असे प्रेस करत ही पारी अशी गोल आपल्याला एक वाटी तयार करून घ्यायची आहे. हाताला चिटकायला लागलं की लगेच पाण्याचा हात घ्यायचा किंवा तेलाचा हात घ्यायचा आणि ही व्यवस्थित सगळी पारी करून घ्यायची. कारण याच्यामध्ये आपण नंतर जेव्हा मोदक करतो ना तर थोडेसे पातळ जाड असेल तर ते मोदक फाटण्याची शक्यता असते. आता सुरुवातीला मी थोडंसं सारण याच्यामध्ये घेतलं आणि 3 बोटानेच मी असं चिमटीने कळ्या करत आहे. आणि ही कळी पूर्ण खालपर्यंत अशी प्रेस करत जायची. तुम्हाला जर असं येत नसेल ना तर मोदकाचा साचा देखील असतो, त्या साच्याने केले ना तरी चालतील. आता असे
पारी करत करत पाकळ्या करत करत असं गोल असा असं हलवत राहायचा. आणि आता हे पूर्ण अशी एक वाटी तयार झालेली आहे. छान असा शेप आलेला आहे. त्याच्यामध्ये आता मी पूर्ण ते दाबून घेतलं सारण आणि अजून सारण बसल त्याच्यामध्ये थोडंसं राहिलं. छान असा टम्म सारण भरलेला आपला मोदक होणार आहे. आणि या पाकळ्या ना थोड्याशा एका साईडला करून घ्यायच्या, म्हणजे काय होईल, त्या मोदकाला ना छान अशा लेयर असे दिसतील. आणि चिमटीच्या साह्याने थोडंसं पाण्याचा हात घेतला मी, चिमटीच्या साह्याने असे पूर्ण त्याचं तोंड बंद करायचं आणि उरलेलं पीठ काढून घ्यायचं. बघा किती सुंदर मोदक झालेला आहे. छान त्याला कळ्या पण, आणि असं थोडंसं खालून प्रेस केलं ना तर असं गुबगुबीत मोदक दिसतो. आणि मोदकाचे विविध मी प्रकार केलेले आहेत माझ्या चॅनलवर, मी अपलोड केलेले आहेत त्या रेसिपी. मोदकाचे दिवे केलेले आहेत, एकावर एक असे 2 मोदकसुद्धा केलेले आहेत. पण आता मला गणपती बाप्पाला प्रसाद दाखवायचा आहे, तर मी तुम्हाला आता हा एकच मोदक करून दाखवते. आता छान असे, हा दुसरा मोदक आहे तसा, तर छान असे मोदक झालेत. आणि तरी पण मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते. खाली थोडेसे असे प्रेस केलं ना तशा पाकळ्या येतात. हे बघा, असं तुम्ही केलं ना तरी खूप सुंदर मोदक दिसतो. असा खूप छान आकार आलेला आहे मोदकाला. आता मी सगळे मोदक करून घेते आणि ते स्टीमर मी गरम करायला ठेवलं होतं स्लो गॅसवर, आणि त्याच्यावर केळीचं पान घालत आहे. केळीचं पान नसेल तर तुम्ही ओला रुमाल ओला करायचा, पिळायचा आणि तो ठेवायचा, किंवा तेही नसेल करायचं तर सरळ स्टीमरच्या वरून तेल किंवा तूप लावायचं आणि त्याच्यावर मोदक ठेवायचे. आणि त्याच्यावर मी केशर लावत आहे. केशरची एक एक काडी ना अशी लावली तर नंतर स्टीम झाल्यानंतर खूपच सुंदर मोदक दिसतात. तर सगळ्याला मी लावून घेतलेलं आहे आणि मग त्याच्यावर झाकण ठेवलं. बरोबर 10 ते 15 मिनटात आपले मोदक छान उकड निघते. जास्त पण उकड घ्यायची नाही. 15 मिनटानंतर आता मी झाकण काढून बघितलं, ओला हात केला आणि त्याला हात लावून बघितला तर ते चिकटलं नाही हाताला, म्हणजे आपला मोदक उकडून झालेला आहे. आणि लगेचच मी काढून घेते. आणि आपण आता आतपर्यंत सारण कसं गेलं ते पण पाहूया आपण. आता मी हा मोदक फोडून दाखवते तुम्हाला. गरम आहे मोदक जरा. तर बघा भरपूर असं सारण दिसते त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये ना असं मोदक फोडायचा आणि वरून साजूक तूप घालायचं. अप्रतिम मोदक लागतो. आणि असं मोदकाचं वरून तूप घालून घेतलं ना तरी चालेल. तर आता मी सगळे मोदक केळीच्या पानावर घेतलेले आहेत आणि आता गणपती बाप्पाला दाखवायला जाऊया आपण. आमच्या सोसायटीमध्ये गणपती बसतो, तर मी सकाळीच मोदक बनवून गणपती बाप्पाला प्रसाद म्हणून तिथे ठेवलेला आहे. गणपती बाप्पा मोरया. आणि तुम्हाला जर या मोदकाची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा ना रेसिपीला, आणि कमेंट्स करा, आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.